हॅलो, नमस्ते, नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली लस्टरमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आज घटस्थापना. तर घटस्थापनेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर मी सर्व तयारी करते. तर पहिल्यांदा लादी पुसते आणि मला घट पण बसवायचे आहे. चला मी पटकन तयारी करते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत. तर पहिल्यांदा तर आपलं सकाळी सकाळी सर्व आद्विकचं आवरून दिलं मी. तो गेला स्कूलमध्ये आणि लगेच मग मी लादी वगैरे पुसून बाकीचं साहित्य पण मला घ्यायला जायचं होतं मार्केटमध्ये. तर मी घटाचं बाकी थोडं साहित्य ना तर घटाच्याच दिवशी आणत असते. तर ते सुद्धा घेऊन आलेले आहे आणि मग लगेच लादी पुसून मी घेते, आवरायला घेतलं इथं. आणि सर्व मस्त छान घरात वाटत होतं. गेले 8 दिवसापासून माझी घरातली क्लिनिंग चालू होती. नवरात्र म्हणून नवरात्रच म्हणा, कारण की पुढे आहे दिवाळी पण आणि दोन्ही कामं माझे होऊन जातील म्हणून मग माझी मस्त छान घरातली क्लिनिंगसुद्धा झालेली आहे. तर चला मी बोलते नंतर. तर झाली मी रेडी. आज कसं व्हाईट कलर आहे ना, तर ही साडी नेसून घेतली घरातल्या घरात. म्हटलं चला सिंपल आणि नवीच आहे, काही जास्त योग नाही. ही साडी नेसलेली आहे. तर आता मी ना ते तुम्हाला. तर मी बघा बाकीचे साहित्य सुद्धा घेऊन आलेली आहे. परडी हे सर्व साहित्य घेऊन आलेली आहे. हे पुसून द्या. कुंकू भरते काय होतं पोरं तिथं बस पुसते आधी कोरडं करते. तर सर्व साहित्य मी इथं घेऊन आलेली आहे. सर्व काढून घेते आता मी. हे 5-6 धान्य असतात ना, ते सुद्धा मी घेऊन आलेली आहे. तर बाकीचे मी घरातले पण टाकून देणार. माझ्याकडे आहे ते टाकते मी घरात. बाकीचं करते पटकन, तुम्हाला पण दाखवते. तर पहिल्यांदा तर मी ना दरवाजात रांगोळी काढून घेणार आहे. सर्व छान घरामध्ये फरची पुसून झाली, आवरून झालं. त्याच्यानंतर मग म्हटलं चला आधी दरवाजात रांगोळी काढून घेऊया. तर कोणताही सण असला तर सुरुवातीला आपण रांगोळी ही काढतोच. तर माझ्याकडे ना आता खूप थोडे कलर शिल्लक राहिलेले आहे. तर ते आता त्याच्यातूनच ॲडजस्ट करते. आणि मी खूप सारे कलर गावाकडनं रांगोळीची घेऊन आलेली होती. तर आता मी फक्त छान मस्त पावलं मला काढायची आहे. आणि इथं मस्त ब्ल्यू रंग टाकून घेतला आहे. व्हिडिओमध्ये व्यवस्थित दिसत नाही आहे, पण ब्ल्यू रंग आहे. मस्त छान, खूप भारी दिसत आहे. आणि इतकी छान रांगोळी ना दिसते. पावलं मी काढून घेतलेली आहे. आज देवी आपल्या घरीच येते असे म्हणून मी पावलं काढले फक्त. तर इथं माझी रांगोळी पण झाली छोटीशी क्यूट मस्त. आणि चला मी आता पटकन पुढची तयारी पण करते. आणि इथं तुम्ही पाहता तर रांगोळी सर्व झाल्यानंतर मग मी लगेचच इथं सर्व घट बसवायचं आहे ना ते तयार करून घेत आहे. आणि ही माती ही मी ना सर्व विकत घेऊन आलेली मातीचं हे पॅकेट भेटतं इकडे पुण्याला. तर ही पॅकेट एक घेऊन आलेली होती. तर इथं मस्त सर्व रांगोळी मी अशी पसरून घेते. आणि हे धान्य असतात 6 धान्य. तर माझ्याकडे ना थोडेसे 2-3 कमी होते, पण मग मी हे 6 धान्य घेऊन आलेली. तर ते इथं मी ते पण टाकत आहे. आणि सर्व व्यवस्थित छान पसरून देते. एक लेअर आधी थोडे धान्य टाकलं, त्याच्यावर परत थोडी माती आणि मग परत धान्य राहिलेलं तर ते सर्व अजून पेरून घेत आहे मी इथे. आणि खूप भारी मस्त छान वाटत होतं. मी ना माझी घट जे बसवते ना 2 वर्ष फक्त मी उपवास केले, बाकी घट वगैरे काही बसवलं नव्हतं. आणि ही माझी पहिली वेळ आहे घट बसवायची. तर मी मस्त छान असं बसून घेत आहे. आणि सर्व व्यवस्थित सर्व करण्याचा प्रयत्न करते. कारण की प्रत्येकाची पहिली वेळ असते तेव्हा थोडंसं हे राहतंच. पण मी आज मस्त छान मला वाटत होतं करायला हे सर्व. आणि गेले 2 वर्ष फक्त मी उपवास करत होते, पण घट कधी बसवले नव्हते. तर मला ना खूप मी एक्सायटेड होती घट बसवायला. तर म्हटलं मी कधी हे सर्व करते, मला पण छान वाटत होतं. आणि इथं आपल्या बाल्कनीमध्ये छान छान मस्त फुलं आहेत. तर ती फुलंसुद्धा मी इथं तोडून घेतलेली आहे. आणि घरच्या घरची आपली फुलं होती ना म्हणून छान वाटत होतं मला.
तर इथं मी ना हा दिवा गावाकडनंच बाबा घेऊन आले होते. आईन त्यांनी पाठवला आणि ही वात पण मोठी आईन त्यांनी घरचेच कापसाची मस्त करून पाठवली होती आणि ही पुरून जाईल 9 दिवस म्हणून मग हीच घेतलेली आहे. तर म्हटलं विकत आणण्यापेक्षा तर मस्त होती, मोठी बनवून दिलेली होती. तर आता त्याच्यामध्ये तेल टाकते, थोडंसं भिजवेल पण वात म्हणून मग मी तेल टाकून घेत आहे. तर तेल मस्त तिळाचं तेल वापरणार आहे, कारण की तिळाच्या तेल आणि काजळी कमी येते. तर म्हणून मग मी तिळाचं तेल घेऊन आलेले हे 1 किलो. तर इथं सर्व ऑलमोस्ट माझी तयारी झालीच आहे घट बसवायची आणि मी त्याच्यामध्ये थोडे तांदूळ टाकते, कारण की तांदूळ थोडे टाकले ना तर ऑक्सिजन तेलामध्ये राहतं, म्हणजे ना दिवा विझत नाही. तर इथं मी आता घट बसवून घ्यायची तयारी करते आणि खूप छान मस्त फ्रेश वाटत होतं घरामध्ये आणि इथं छान मस्त सर्व आपले घट इथं बसून झाले. आता मी तिथं बसून घेणार आहे. कळस वगैरे मांडून झाला आहे माझा. तर इथं आपले घट बसून झाले मस्त आणि खूप छान दिसत होतं सर्व काही ना, खूप भारी वाटत होतं. चला मी आता पटकन आता ही घट बसवते आणि तुम्ही पण बघा मी काय काय करते ते. आणि इथे रांगोळी पण पहिल्यांदा तर रांगोळी इथे देवासमोरची राहिली होती, तर मी ही रांगोळी काढून घेते. अगदी छान मस्त छोटीशी काढणार आहे, पावलं काढून घेणार आहे. आणि देवासमोर रांगोळी असली ना तर इतकं भारी वाटतं. तरी छान मस्त एक अशी छोटीशी रांगोळी काढत आहे आणि त्या रांगोळीमध्ये मी देवीचेच पावलं काढणार आहे, कारण की खूप छान दिसायला पण दिसतं हे पावलं. तर अशी पावलं मी पटकन काढून घेतले आणि तुम्ही पाहतात किती छान आणि हळदी कुंकू मी वाहून घेतलेलं आहे रांगोळीवरती. आणि आता मी इथं पूजा करून घेत आहे आणि पहिली आपली माळ पण इथं लावून घेत आहे. आज पहिली माळ आहे, तर विड्याच्या पानाची ही पहिली माळ मी इथे लावून घेणार आहे. चला मी आता पूजा करते आणि बोलते तुमच्याशी नंतर.
तर तुम्ही पाहिलेच माझे घट झाले बसून आणि थोडंसं बसले होते. माझं खूप अचानक डोकं खूप दुखायला लागलेलं. तर छान असं घट बसवले गेले. आणि चला मी आता ना थोडं चेंज वगैरे करते. आता ड्रेस वगैरे घालून घेते आणि बोलते वाजल्या 3:30 वाजून गेलेले. तर सर्व आवडता आज खूप उशीर झाला. तर मी नंतर बोलते तर मी आता स्वयंपाक करायला घेतलं. दिसून त्यांना जी घरात त्यांना खिचडी मस्त करते. गरमागरम खिचडी. मी तर वरईची भाकर आणि भाजी करून घेते, बटाट्याची भाजी. तर म्हणजे मस्त छान आता दिवाबत्ती केली, पूजा केलेली आहे. आणि इतकं छान फुल पण आलेलं आहे. तुम्हाला दाखवते फुल कसं आलेलं आहे. चला, इतकं छान फुल आलेलं आहे ना. तर पहिल्याच दिवशी असं छान मस्त फुल येणं खूप चांगलं असतं. तर भारी वाटतंय, तरी छान मस्त वाटते. तर तुम्ही पण पाहू शकतात पहिल्याच दिवशी असं छान फुल आहे. आणि आता पटकन स्वयंपाक करून घेते. आणि दीदीने त्यांना खिचडी केली, मस्त खिचडी ते खातील. आणि चला मी माझा व्हिडिओ इथंच एंड करते. माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्ही तुमची काळजी घ्या. येते ना बॉक्समध्ये. बाय.